नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया मुंबई लोकल या सिनेमाबद्दल. हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टिपक्यांच्या रांगोळीमधील अप्पू अर्थात अभिनेत्री ज्ञानदा रामकीर्तीकर आणि टाइमपास सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला दगडू अर्थातच आपला अभिनेता ज्याचं नाव आहे प्रथमेश परब, हे एका सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमा आहे मुंबई लोकल. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामकीर्तीकर पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार आहे. या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली. टाइमपास, नाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. विनोदी भूमिकांसह त्याच्यातील गंभीर अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडलेलं आहे. त्यामुळे प्रथमेश परब हा नव्या पिढीतील लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. टाइमपास मधलं दगडू हे त्याचं पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. ज्ञानदा रामकीर्तीकरनं प्रामुख्याने टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आउट, सतदा प्रेम करावे, टिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय ध्रुवासारखे काही चित्रपटही तिने केले आहेत. टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अप्पू हे तिचं पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं. बिग ब्रेन प्रोडक्शनचे निलेश राठी यांनी मुंबई लोकल या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अग्रवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित करणार आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामकीर्तीकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून ट्विक प्रताप, वनिता खरात, अभिजित चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी करणार असून संकलन स्वप्नील जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि सहदिग्दर्शक विनोद शिंदे असून कला निर्देशक म्हणून सुमित पाटील पाहणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, बी कूल.